मी सध्या आहे टिळेकर नगरच्या कामटे पाटील नगरमध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे हे बघू शकता, रस्त्याची दुर्दशा झालेली आहे। रस्ता संपूर्णपणे खचलेला आहे। तुम्ही बघू शकता जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, भगदाड पडलेले आहेत, त्यात पाणी साचलेलं आहे, पावसाचं पाणी। आणि इथं बघायला गेलं तर मोठमोठे प्रशस्त असे सोसायटीज सुद्धा आहेत, सोसायटीज सुद्धा आहेत। मात्र रस्ता एवढा खराब आहे की अत्यंत धोक्याची स्थिती निर्माण झालेली आहे महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी व इतरही नागरिकांसाठी। आपल्या बरोबर ह्याविषयी बोलण्यासाठी एक स्थानिक नागरिक आहेत, हेमंत काका बदे। आपण ज्यांनी सतत या रस्त्याचा पाठपुरावा केलेला आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात या रस्त्याची अधुरी कहाणी। दादा, रस्ता संपूर्णपणे खचलेला आहे, मोठमोठे प्रशस्त असे सोसायटीज इथं तुमच्या गावात आलेले आहेत, मात्र रस्ता आणि जे पाणी साचले ते खूपच धोक्याचं आहे। तो 100% धोक्याचं आहे। नमस्कार, मी हेमंत काका बदे। हा रस्ता टिळेकर नगर वरनं कामठे नगर या भागाकडे जातो। हा रोड 24 मीटरचा आहे। त्याचा पाठपुरावा करत असताना 24 मीटरचा रस्ता सँक्शन झालेला आहे, परंतु बरेच दिवसापासून त्याचं काम चालू आहे। काम चालू होऊनही अद्याप ते काम पूर्ण झालेलं नाहीये। वारंवार आपण त्यांच्याशी बोलतोय, हा काम चालू आहे, करतोय, असंच चालू आहे। त्यामुळे ह्या भागामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक असेल, महिला असेल, लहान मुलं असेल, शाळेकरी मुलं असेल, गाडी चालवणाऱ्या महिला असतील, यांना खूप त्याचा त्रास होतोय। तर प्रशासनाला मला एकच सांगायचंय, एखाद्याचा प्राण गेल्यानंतर तुम्ही हे रोड करणार आहे का? ही परिस्थिती खूप गंभीर आहे। या ठिकाणी जे हा पाठपुरावे करत असताना असं बऱ्याच भागामध्ये तिथं काम चालू असताना टिळेकर नगर मध्ये त्या जो सिंहगड शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अलीकडे एक काम चालू आहे, तिथेही तीच परिस्थिती आहे। त्याच्यानंतर थ्री ज्वेल्स आणि ते जे काही भोरी मस्जिद आहे त्या चौकात पण रस्त्याची फार चाळण झालेली आहे। असं जर झालं तर लोकांचं काय होईल? प्राण गेल्यानंतरच प्रशासन जागं होणार आहे का? त्याला आंदोलन करायला लागणार आहे का? आंदोलन केल्याशिवाय काय होणार नाही का? हजारो संख्येने इथं लोक आंदोलनाला तयार होतील लगेच। म्हणजे अशी परिस्थिती असेल तर मला प्रशासनाला सांगायचंय की हे वेळेत सगळ्या गोष्टी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। नाही तर एखाद्यांचा प्राण गेला, त्यात कोणाची बहीण असू शकते, कोणाची आई असू शकते, कोणाची बायको असू शकते, अनेक नाते असू शकतात, पुरुष असू किंवा महिला असू। NH 8 सुद्धा अर्धवट करून सोडून दिलेलं आहे। काय कारण देतात काय अधिकारी? कारण काय म्हणतात, सँक्शन झालेलं आहे, परंतु काही गोष्टी अशा आहेत की थोडस पाऊस आलाय, काही कारण असे वेगळे देतात, त्यामुळे हे काम थांबलेलं आहे। हा, फंडिंगचा विषय येतोय, पण परंतु काय होत आहे, असं पाऊस आला ही कारण योग्य नाही असं मला वाटतंय। परंतु त्यावरती प्रशासनाने अर्जंट मध्ये हे काम करून दिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे प्रशासनाला। आमच्या मार्फत शेवटचा प्रश्न, आमच्या मार्फत काय आवाहन करणार प्रशासन? एकच आव्हान आहे, हे जर समजा काम जर त्वरित लवकर झालं नाही, जे काय आता सध्या ठीक आहे, पाऊस आहे, मलाही मान्य आहे की पावसामुळे काय आता उकराउकरी करू शकत नाही किंवा रोड आता काँक्रिटीकरण होऊ शकत नाही, पण तूर्त सध्या त्याचे जे खड्डे पडलेले असतील ते बुजवण्यात यावं। आणि जर नाही असं झालं तर शेवटी त्याला पर्याय काय, एक धरणं आंदोलन घ्यावं लागेल जागेवरती, आणि बहुसंख्येने इथं झालं की मग आंदोलनाने रस्ता पॅक करावा लागेल आपल्याला। दादा, रस्त्याची चाळण झालेली आहे, मोठमोठे भगदाड पडलेले आहे, महिलांसाठी, इतर नागरिकांसाठी म्हणा अत्यंत धोक्याची स्थिती निर्माण झालेली आहे। तुम्ही इथले स्थानिक नागरिक आहात, कसं बघता या सगळ्या प्रकरणाकडे? आता किती 5-6 महिने झाले हे असंच आहे। आता बघा, आता नॉन स्ट्रायकर एंडला उलट येऊन जावं लागतं, त्यामुळे संध्याकाळी ऍक्सिडेंट पण होतात बऱ्याच लोकांचे, आणि तिथं पाणी वाचवायला खड्डे जातात, उलट्या साईडनी येतात, त्यामुळे प्रॉब्लेम आहेच। ते काय प्रशासन आता बदे काकांनी फॉलोअप दिले, अपडेट घेतलेत, त्यांचं असं म्हणणं आहे की पावसा पाण्यात ते काम होऊ शकत नाही, पण थोडक्यात ते खड्डे तरी बुजवून घ्या। खड्डे तर बुजवायलाच पाहिजे ना, कारण आता अजून पावसाळा अजून 1-1.5 महिना राहील ना। हो, मग त्यासाठी महानगरपालिकेने तुम्हाला काय वाटतं? हे करायलाच पाहिजे ना, कारण आता इथं वस्ती पण एवढी वाढत चाललेली आहे, त्यामुळे प्रॉब्लेम प्रशस्त सोसायटी झालेत इथं, पुढं माग सगळीकडेच, आणि हा मेन रहदारीचा रोड झालेला आहे, पहिल्यासारखं नाहीये। हे करायलाच पाहिजे। पावसा पाण्यात रस्ते नाही बनू शकत, ठीक आहे, पण हे जे खड्डे भगदड पडलेले आहेत हे तरी बुजवून घ्या, अन्यथा आम्ही जे स्थानिक नागरिक हे आम्ही आंदोलन घेऊ, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे।
न्यूज डॉट साठी मी जोएब शेख, पुणे.